कर्जत खोपोली मार्गावरील पळसदरी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सोनाली असं मृत तरुणीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोपोली येथील टाकळी परिसरात मित्रांचा एक गट गुरुवारी वॅगनार कारमधून माथेरानकडे जात होता. त्याचवेळी रोहित वाघमारे हे त्यांची मैत्रीण सोनाली हिच्यासह स्कूटीवरून खोपोलीच्या दिशेनं जात होते. पळसदरी गावाजवळ अरुंद रस्त्यावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सोनाली गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच श्री स्वामी समर्थ मठाच्या रुग्णवाहिकेतून तिला तातडीनं उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान कोट्यवधी रुपये खर्च करून कर्जत खोपोली रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं असलं तरी अनेक ठिकाणी काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे काही भागात वाहतूक एकाच बाजूने सुरू असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. तसंच अर्धवट काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेसे दिशादर्शक फलक, इशारा चिन्ह आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे हा अर्धवट रस्ता आणखी किती निष्पाप जीवांचा बळी घेणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.